मात्र दुसऱ्या फेरीचा पहिला सामना वर्से वर्सेस कोडा आंबोली हा मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना आहे आणि मैदान क्रमांक 1 वर बीरवाडी वर्सेस उडदवणे. मात्र पाहूया बीरवाडी संघाकडून आणि सुंदर अशी पकड म्हणावी लागेल उडदवणे संघाकडून. सुंदर असा पकडीचा नमुना दाखवलेला उडदवणे संघाने. मात्र पाहूया तब्बल 2:30 वाजता आपला दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे आणि दुसऱ्या फेरीचा सामना तो म्हणजे उडदवणे वर्सेस बीरवाडी. मात्र सुरुवातीला 2 गुणाची आघाडी घेतलेली आहे उडदवणे संघाने. चांगलीशी पकड आणि चांगलीशी चढाई करून तसेच मैदान क्रमांक 2 वर दावीस रोहा वर्सेस मालसई हा सामना संपल्यानंतर त्यावर होणारा सामना तो म्हणजे जय हनुमान कोडांबोली वर्सेस कालभैरव वर्से असा होणारा सामना आहे मैदान क्रमांक 2 वर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या. सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ मैदान क्रमांक 2 वर हजर ठेवायचा आहे. चांगल्याशा रीतीने आजचे सामने आपण ते पार पाडत आहोत. आजचे सामने हे आपल्याला यूट्यूबवर लाईव्ह सुद्धा पाहून दिसून येणार आहेत. तर मात्र पाहूया बीरवाडी संघाचा मात्र लातेने गडी बाद केलेला आहे. चांगलीशी यशस्वी अशी चढाई म्हणावी लागेल बीरवाडी संघाच्या खेळाडूंना. सुंदर अशी पकड लावलेली आहे ती म्हणजे मैदान क्रमांक 1 वर बीरवाडी या संघाकडून. लक्ष असू द्या मैदान क्रमांक 1 वर बीरवाडी वर्सेस उडदवणे हा सामना संपल्यानंतर त्यावर होणारा सामना पहिला पुकार असेल तो म्हणजे जय हनुमान धेरण वर्सेस अकादेवी बोरी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती असेल मैदान क्रमांक 1 चा सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर राहायचा आहे. धेरण वर्सेस बोरी यानंतर होणारा सामना आपल्याला पहिला पुकार. सुंदर असे सामना पाहायला दिसून येत आहे तो म्हणजे मैदान क्रमांक 2 वर धावी स्पोर्ट रोहा वर्सेस मालसई असा आणि तब्बल 4 गुणाची आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे धावी स्पोर्ट रोहा
या संघाने मात्र पाहूया सुपर टॅकल ऑन असेल मैदान क्रमांक 2 वर. दुसऱ्या फेरीचे सामने मैदान क्रमांक 1 वर चालू आहे. मात्र पाहूया आजचे जे सर्व सामने असतील ते म्हणजे अतितटीचे सामने. मात्र बिरवाडी संघाचा उंच बांधाचा खेळाडू मात्र रिस्त्या ते माघार येतोय. त्याला प्रत्युत्तर वारंवार आपल्या संघाकडून चढाई करत आहे. उडवणे संघाचा उंचासा बांधाचा खेळाडू पुन्हा एकदा रात्रीने गडी बाद करण्याचा प्रयत्न. उडवणे वर्सेस बिरवाडी. मात्र 2 गुणाची आघाडी आहे ती म्हणजे उडवणे या संघाकडे. पाहूया बिरवाडी संघाचा खेळाडू बोनस मात्र ऑन असेल. थोडंसं अवघड असेल बोनस मारणे कारण चांगलंच क्षेत्ररक्षण असतं तो म्हणजे उडवणे संघाचा. मात्र शेवटचा खेळाडू मालसाई संघाचा. पाहूया आपल्या संघाचा लोणाचा बोजा वाचवतोय काय. बोनस मात्र ऑन असेल. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मात्र ये चांगल्याशी पकड म्हणावी लागेल धावे स्पोर्ट रोहा या संघाकडून. तर मैदान क्रमांक 1 वर पाहूया चला मैदान क्रमांक 2 साठी आपल्या दुसरा पुकार असेल जय हनुमान कोणांबोली वर्सेस कालभैरव वर्से. आपल्याला दुसरा पुकार असेल. सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर उपस्थित करायचा आहे. मात्र सुंदरशी पकड म्हणावी लागेल दाविद स्पोर्ट रोहा या संघाकडून. तब्बल 11 गुणाची आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे धावी स्पोर्ट रोहा या संघाने. तर अजूनही वेळ गेलेली नाही. मालसाई संघ अजूनही कमबॅक करू शकतो. मात्र चांगली पकड तसेच चांगलीशी चढाई करावी लागेल जर आपल्या संघाला तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरवायचं असेल तरच. आजची स्पर्धा चांगल्या रीतीने आपण सुरू करत केलेली आहे. अजूनपर्यंत सुरळीत अशी चालू आहे स्पर्धा. मात्र आपण दुसऱ्या फेरीसाठी तब्बल 2 वाजून 30-2.5 मिनिटांनी दुसऱ्या फेरीसाठी बोललेलो आहोत. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो म्हणजे बिरवाडी वर्सेस उडवणे असा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो आजच्या स्पर्धा 65 किलो वजनी गटाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य असे आकर्षक चषक लाभलेले आहेत. ते म्हणजे हर्ष पाटील
यांकडून प्रथम क्रमांक असेल तो म्हणजे हर्ष पाटील यांकडून भव्य दिव्य असे चषक लाभलेले आहेत आणि एक नंबरला रोख रक्कम ती म्हणजे 15,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाला 10,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाला 7,000 व चतुर्थ क्रमांकाला 7,000 व आकर्षक चषक असे लाभलेले आहेत. तसेच आजच्या स्पर्धेसाठी आपण वैयक्तिक पारितोषिक सुद्धा देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट चढाई पकड तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सुद्धा. चला मैदान क्रमांक 2चा सामना समाप्त झालेला आहे. तिथे होणारा सामना तो म्हणजे जय हनुमान कोडांबोली वर्सेस कालभैरव वरसे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. मात्र मैदान क्रमांक 2चा गुणलेख कळवायचा आहे इकडे. तर मात्र पाहूया सुंदरशी चढाई म्हणावी लागेल. तब्बल 2 गडी बाद केलेले आहेत आणि शेवटचा खेळाडू बिरवाडी संघाचा. मैदान क्रमांक 2 वर मालसाई वर्सेस धावी स्पोर्ट रोहा. या सामन्यामध्ये धावी स्पोर्ट रोहा हा 10 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजय संघाचे कौतुक. धन्यवाद मित्रांनो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. पंचांचा इशारा मैदान क्रमांक 1 वर. चला मैदान क्रमांक 2 वर जय हनुमान कोडांबोली वर्सेस कालभैरव वरसे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल मैदान क्रमांक 2चा त्वरित ताबा घ्यायचा आहे. कोडांबोली आणि वरसे संघ. चला मित्रांनो मैदान क्रमांक 2 खाली असल्यामुळे लवकर यायचं आहे. पंच आपली वाट पाहत आहेत मित्रांनो. यानंतरचे जो सुद्धा होणारे सामने आहेत त्यांना विनंती असेल की आपल्याला तिसरा पुकार झाल्यानंतर त्वरित आपला संघ मैदानावर हजर करायचा आहे जेणेकरून आपण लवकरात लवकर ही स्पर्धा पार पाडू. आता मात्र मल्टी पॉइंट चढाई म्हणावी लागेल उर्दवणे संघाकडून. तब्बल 3 गडी बाद केलेले आहेत. सुपर रेड म्हणावे लागेल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. मात्र पाहूया बिरवाडी संघाचा उंचासा बांधाचा खेळाडू म्हणून मात्र ऑन असेल. मात्र यशस्वी अशी चढाई म्हणावी लागेल. 1 गडी बाद केलेला आहे. चला मित्रांनो कोडांबोली आणि वरसे मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल तो म्हणजे जय हनुमान कोडांबोली वर्सेस कालभैरव वरसे. तसेच मैदान क्रमांक 1 वर आपल्याला दुसरा पुकार असेल तो म्हणजे जय हनुमान धेरंड वर्सेस आकादेवी बोरी. मैदान क्रमांक 1चा चालू असता सामना संपल्यानंतर त्यावर होणारा सामना तो म्हणजे जय हनुमान धेरंड वर्सेस आकादेवी बोरी. सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ मैदान क्रमांक 1 वर हजर करायचा आहे. धन्यवाद. हॅलो लक्ष असू द्या. जय हनुमान कोडांबोली हा संघ उपस्थित झालेला आहे
कालभैरव वर्षे, कालभैरव वर्षे संघाला विनंती असेल, आपला समोरचा संघ उपस्थित झालेला आहे, आपण सुद्धा आपली उपस्थिती लवकर दर्शवायची आहे मैदान क्रमांक 2 वर. धन्यवाद. चला कालभैरव वर्षे संघ मैदान क्रमांक 2 वर यायचा आहे. वर्षे संघ आपला समोरचा संघ वाट पाहत आहे. आता मात्र पाहूया, तब्बल 9 गुणाची आघाडी आहे उर्दवण संघाकडे. बिरवाडी संघाचा उंच बांधाचा खेळाडू, 5 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण, मात्र खोलवर अशी चढाई करावी लागेल, तितकंच सोपं नसेल. 5 खेळाडूंमध्ये चढाई करणे थोडे महागात असते, कठीण असते, मात्र चांगला पकड म्हणावे लागेल उर्दवणे संघाकडून. चला कालभैरव वर्षे आपला समोरचा संघ आपली वाट पाहत आहे. विनंती असेल वर्षे संघाला, कर्णधार आपला संघ लवकर लवकर मैदान क्रमांक 2 वर हजर करायचा आहे. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 चा सामना संपलेला आहे. त्यानंतर होणारा सामना तो म्हणजे जय हनुमान धैरण वर्सेस आकादेवी बोरी. आपल्याला शेवटचा पुकार, त्वरित आपला संघ मैदान क्रमांक 1 वर हजर करायचा आहे. धैरण वर्सेस